नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपला व्हिडिओ आहे अचलपूर तालुक्यावर। अचलपूर तालुक्यात प्रामुख्याने तिरंगी लढत वाटत होती। एक बबलूभाऊ देशमुख, एक बच्चूभाऊ कडू आणि प्रवीण तायडे। पण जेव्हा त्यांच्या भाषण रॅली होतात, अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख हे बच्चू कडूवर बोलतात आणि बच्चू कडू हे प्रामुख्याने अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुखवर बोलतात। याच्यावरून असं वाटतंय की प्रवीण तायडे इथं मागं पडलेले आहेत आणि एक प्रमुख फाईट हे बच्चूभाऊ कडू आणि बबलूभाऊ देशमुख यांच्यामध्येच आहे। एक तिसरा उमेदवार तिथं हिंदुत्ववादी आहे, पण तो फक्त मतं खाण्यापुरताच मर्यादित आहे असं वाटायला तरी हरकत नाही। पाहूया येणाऱ्या काळात ही तिरंगी लढत दुरंगी मध्ये वरते का। पण प्रामुख्याने आता तरी वाटतंय की ही लढत दुरंगीच आहे। असाच एका जाहीर सभेत चांदूर बाजार येथे बच्चूभाऊ कडूवर आगळफागळ उपडताना खासदार बळवंतराव वानखडे, सुधाकर पाटील आणि बबलूभाऊ देशमुख। पाहत मग व्हिडिओ। शेतकऱ्यांसाठी केले, मिलसाठी केले, सुशिक्षित बेकारांसाठी केले, रेल्वेसाठी केले, अचलपूर जिल्ह्यासाठी केले। असंख्य आंदोलन या आमदाराने केले, पण आमदार झाल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर याच्यातलं एकही वस्तू, एकही गोष्ट त्यानं पूर्ण केली नाही। ना अचलपूर जिल्हा झाला, ना मिल सुरू झाले, ना शकुंतला धावली, ना कुठलं प्रोजेक्ट आलं। तुम्ही हा जो मागचा 7,000चा लीड होता, त्यावेळेस हा 7,000चा लीड तुम्हाला कठीण वाटतं का? आता ही निवडणूक अचलपूर मतदारसंघाची निवडणूक लोकांनीच हातात समज आणि लोकांनी जनतेने निर्णय घेतला। शेतकरी असो, सुशिक्षित बेकार असो आणि सामान्य जनता असो, या लोकांनाच निवडणूक हातात घेतली आहे आणि लोकांनी निर्णय घेतला का अबकी बार काँग्रेस। मग ह्या महायुतीचा काही फरक पडेल काय मागच्या वेळेसपेक्षा? महायुतीचा कुठलाच तरीचा फरक पडत नाही, कारण माझी लढाई कोणाशी आहे हे एकतर्फी निवडणूक आहे। ते कमीत कमी 40-50 हजाराच्या फरकानं आपण जिंकू। जे बाकीचे त्यांनी पैसे देऊन उभे केले यांचं आपलं व्होट काटतील का ते? महाविकास आघाडी हे सीटं प्रबळ राहील? महाविकास आघाडी प्रबळ राहील, कारण कुठेच निर्णय घेतला आहे लोकांनी की कुठल्याच तऱ्हेचं मत कुठेच जाऊ न देता पंजाला आणि देशमुखांना ही महाविकास आघाडी त्यांना जायचं आहे। पुढच्या वेळेस आपण सविस्तर बाईट घेऊ, त्यावेळेस एवढ्यातच समाधान मानायला काही हरकत